कारण निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती, ती क्लिप आजसुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तो कोरा तर केलेला नाही आहे, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत. आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं. फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी होती, ती आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे. लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित साधलं जाईल. आणि शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे. अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. कर्जमाफी सोडून दुसरं वेगळं काही जाणवलं तुम्हाला या बजेटमध्ये? जरा थापांची लेवल वाढले, थापाचे उन्नत महामार्ग झालेले आहेत थापांचे. मी म्हणजे म्हटलं ना की विकासाचं मृगजळ 2047 कोणी बघितलेलं आहे. आत्ता शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे, आत्ता जो मध्यम वर्गीय आहे त्याच्या हातात काय मिळणार आहे, जो नोकरी करणारा आहे, नवीन जी तरुणी आता शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात जाणार आहेत त्यांना काय मिळणार आहे. नुसतं त्याच्यासाठी योजना जाहीर केलेल्या आहेत, पण त्या योजनाचा पाठपुरावा कधी करणार आणि त्या योजना पूर्ण कशा होणार, त्याच्यासाठी निधी, या ज्या काही योजना जाहीर केल्या आहेत निधी कुठून आणणार, निधी कुठून आणणार. म्हणून मी म्हटलं ना की कर्ज काढून फटाके वाजवल्यासारखा अर्थसंकल्प आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहणार म्हटलं, मात्र जे 2100चं आश्वासन दिलं होतं हे कुठेही या नाही, ठोस त्याच्यामध्ये काहीच नाहीये. मी म्हणूनच म्हटलं ना की कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत. किती हा महामार्ग किती हजार कोटींचा असेल, तो महामार्ग किती हजार कोटीचा असेल, त्याच्यानंतर हे सगळे रिंग रोड, हे रोड, ते रोड, त्याच्यामध्ये तरी एक बरं झालं की एका ठिकाणी ते मानसोपचार केंद्र काढतात, त्याची खरंच गरज आहे. त्या ठिकाणी सगळ्यांसाठी नाही, तिकडे बाकी सगळे हुशार आहेत, पण केंद्र त्यांनी योग्य ठिकाणी सुरू करतायत, त्याच्याबद्दल अभिनंदन. निधी कुठून आणणार आहे, त्यामुळे प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे योजना ज्या अगोदरच्या होत्या त्याच पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. त्यामुळे निधीची कमतरता असल्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रावरती 9 लाखांहून अधिकचं खर्च आहे. तो 10 लाख कोटीच्या वरती दिला असं वाटतंय. आणि 7.5 लाख होतं, आता ते 9 लाख राहत आहे. 1.5 लाख एकाच वर्षात कसे वाढले? अरे हो, पण मी थोडीच आहे मुख्यमंत्री, ज्यांनी वाढवले त्याला विचारा. हा पण अत्यंत महत्वाचा विषय आहे की एक तर वृक्ष का तोडताय, त्याच्यानंतर 300 कोटी म्हणजे तिनावर किती पूज्य हे, आणि ह्या 300 कोटी वृक्षांना तरी जमीन कुठे आहे ते पहिलं दाखवा. ती जमीन पहिली दाखवा. जसं एखाद्या प्रकल्पासाठी जमीन तुम्ही ॲक्वायर करता, शेतकऱ्याला असेल किंवा इतर सगळ्यांना तिकडनं उद्ध्वस्त करता, एखादं बंदर असेल किंवा काही असताना शेतकऱ्यांना तिकडून हुसकावून लावता, तसं तुम्ही वृक्ष लागवडीसाठी कुठे तुम्ही जमीन आहे ती दाखवा, पहिली नकाशावर दाखवा. आणि तिथे रिझर्वेशन काही आणणार आहात का,
एखादा उद्योग आणताना रिझर्वेशन आणलं जातं, तसं वृक्ष लागवडीसाठी 300 कोटी बोललात ना तुम्ही, 300 कोटी वृक्ष लागवडीसाठी त्या जमिनीसाठी रिझर्वेशन आणणार आहात का? तर याच्याबद्दल काहीच नाहीये. आणि पर्यावरण याच्यामध्ये पर्यावरणाचं कुठे देखभाल घेतली गेली आहे? सर ज्या ठिकाणी आता 1000हून अधिक संख्या आहेत त्या ग्रामविकासामुळे पूर्णपणे आता कॉन्क्रीटचे रस्ते करणार असं सुद्धा एक निर्णय. बरं, आता हे कॉन्क्रीटचे रस्ते करताना सिमेंट कॉन्क्रीट कोणाकडनं खरेदी करणार हे उघड आहे. हे उघड आहे कारण मी आमच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जी शिवाजी पार्कवरती सभा झाली त्याच्यात बोललो होतो की जवळपास 60 ते 70% सिमेंटचा पुरवठा हा एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या विविध कंपन्यांकडनं घेतला जातो. म्हणजे ही कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा हा अर्थसंकल्प आहे. कोणी मागितलेत रस्ते एवढे? आणि या रस्त्याने जायचं तरी कुठे आणि जाऊन करणार तरी काय? बुलेट ट्रेन करणार, पण बुलेट ट्रेननी मुंबईचा माणूस अहमदाबादला जाऊन करणार काय? त्याच्यामुळे आत्ता जी गरज आहे त्या गरजेसाठी या अर्थसंकल्पात काही हाती लागते असं मला काही दिसत नाहीये. हा अर्थसंकल्प योजना तर सुरू राहणार आहे, पण ह्याच योजनेचा लाभ अनेक लाडक्या भाऊंनी देखील घेतलेला आहे. त्यामुळे ह्या सरकारची अनेक मोठ्या नाही बघा, आता हा थोडा विषय वेगळा आहे. आता आपण अर्थसंकल्पावरती बोलताना मला असं वाटतं कर्ज असताना आता ही जी नवीन निधी घेतली जाणार आहे आणि वेगवेगळ्या नाही, हा निधी आणणार कुठून? म्हणून मी परत सांगतोय की कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. शेवटी हे कर्ज हे 2047 साल दाखवूया तोपर्यंत यांचं सरकार टिकणार नाहीये, भाजपा टिकणार नाहीये. मग 2047 पर्यंत जे काही कर्जाचा डोंगर राज्यावरती लादणार आहेत ते कर्ज फेडणार कोण? कसं फेडणार? आणि आता कॉन्ट्रॅक्टरची धन करण्यासाठी जसं गेल्या अर्थसंकल्पामध्ये होतं तसंच या अर्थसंकल्पात सुद्धा नुसते रस्ते, महामार्ग, पण आता जे शिकले सवरलेले तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना नोकरीसाठी काय तुम्ही उद्योग आणताय? AI म्हणजे काय? नेमकं कशात त्याच्यात नोकऱ्या मिळणार आहेत? ह्या कुठेही त्याच्यात सविस्तर उल्लेखच नाहीये. जशी तुमच्या मते हा जो अर्थसंकल्प मांडला आहे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य कंत्राटदार की उद्योगपती कोणासाठी दिलासा आहे? नाही, सगळ्यांसाठी आहे. आणि कर्जमाफीचं सुद्धा मी शेतकऱ्यांना सांगेन की हे लबाडा घरचं अवतरण आहे. अजूनही त्यांनी 2017 का काही साली जी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमुक्ती, ती चालू आहे. ती योजना अजून चालू आहे. ती कधी ती पूर्ण करणार? आम्ही सुरू केली आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण पण केली. मात्र यांची ही योजना, ती योजना अजून चालू आहे. मग आत्ताची योजना नेमकी कधीपासून कर्ज मुक्त व्हायला शेतकरी सुरू होईल आणि त्याच्यानंतर ही कर्जमुक्ती कधीपर्यंत पूर्ण होईल का ती सुद्धा 2047 पर्यंत चालू राहील? आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं तुमचं जे एक आश्वासन होतं ते आश्वासन का नाही पूर्ण केलं? राहुल गांधी यांनी ऊर्जा सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. आता तो याच्या अर्थसंकल्पाशी हे नाहीये. सर, मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच प्रवाशांना टोल भरावा मानसोपचार तज्ञ सर, मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच प्रवाशांना टोल भरावा लागणार आहे. हो, नाही, हे सगळं जे बघतोय हा सगळा कारभार संपूर्ण जनता डोळे उघडे ठेवून बघता आहे. आज सुद्धा मराठवाड्यामध्ये रोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशी शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. गेल्या 2-4 महिन्यापूर्वी पावसाळ्यामध्ये आपत्ती मागून आपत्ती मराठवाड्यावरती कोसळली होती, महाराष्ट्रावरती कोसळली होती. त्या आपत्तीसाठी जी रक्कम या सरकारने जाहीर केली होती ती रक्कम शेतकऱ्याच्या हातात किती मिळाली याचा पहिल्यांदा आम्हाला त्याची माहिती दिली पाहिजे. त्याचं पूर्ण सविस्तर अभ्यास करून जर का मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली, त्यांनी ते सांगितलं तर ज्याची जमीन वाहून गेली त्याला 3 लाखापर्यंत मदत करणार. ते 3 लाख दिले गेले का? इतर शेतकऱ्यांना जे काही मदत त्यावेळेला त्यांनी जाहीर केली होती ती दिली का? तर जर ती दिली नसेल तर तुमची ही 2 लाखापर्यंतची का होईना ही कर्ज माफी जी आहे ती ठाप आहे. त्याच्यामुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत किती पोहोचली हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कधीपर्यंत सुरू होईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातला निधी देण्याचं काही आश्वासन तुम्ही बघितलेलं आहेत. आता ते काम त्या ट्रस्टचा अध्यक्ष मी आहे आणि ते काम पूर्ण होणार ते सांगतात. त्याच्यामुळे याच्यातनं तुम्हाला अर्थसंकल्पातला फसवेपणा कळेल. चला सगळ्यांना धन्यवाद. सगळं धन्यवाद. जय महाराष्ट्र. अर्थसंकल्प पेपरलेस करण्याचा प्रयत्न होता.